थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वरा. हो येशू ख्रिस्ता, तू राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहेस परमेश्वरा. जी काही आम्ही उपकार स्तुती तुझ्या पायथ्याने ठेवतो तो बाबा त्याचा स्वीकार कर येशू ख्रिस्ता. आणि तुझ्या नावाचं, फक्त तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पितो परमेश्वर, तू स्वीकार कर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. 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 थँक्यू मास्टर. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना।
आराधना आम्ही तुझ्या पायचरणी अर्पित करतो. याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. ही सुंदरशी वेळ तू आशीर्वादाने भर परमेश्वरा. ही छोटीशी स्तुती आराधना तू स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागते म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये आपल्या चर्चचे एल्डर देशमुख अंकल यांची आपण साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या लहान भावाची साक्ष आहे की मागच्या 4 दिवसापूर्वी त्याला चक्करून पडला होता आणि घाम आला होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की असा प्रकार झाला की हार्ट अटॅकचा प्रकार असतो. परंतु मला जसा गावावरून फोन आला तसं मी लगेच पहिलं पास्टरांना फोन केला आणि पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली. आणि मला माझा विश्वास आहे की पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे त्याला आरोग्य मिळणार आहे. त्याप्रमाणे त्याला फक्त पुढच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी चेक केलं, त्याचा BP लो होता. डॉक्टरांनी इंजेक्शन केलं आणि ब्लड युरिन चेकिंगला घेतलं आणि ब्लडमधले काही घटक चेक करायला घेतले आणि त्याचे रिपोर्ट 2-3 दिवसांनी त्याला म्हणले. त्याचे ECG पण केला आणि त्याचे रिपोर्ट कालच आले आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. म्हणून प्रभू येशूला धन्यवाद, कारण तो आपल्याला चंगाई देणारा परमेश्वर, सुटका देणारा आणि आरोग्य देणारा परमेश्वर आहे. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला. धन्यवाद प्रभू. प्रियांनो, आता आपण अंकलांची साक्ष ऐकली. ते म्हणत आहेत की त्यांचे भाऊ जे गावाला होते त्यांना ज्यावेळेस अचानक त्रास झाला त्यावेळेस त्यांनी आपल्या पास्टरांना फोन केला आणि फोनवर जी प्रार्थना केली तर प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी पुण्याहून जी केलेली प्रार्थना गावी देखील त्या ठिकाणी उत्तर मिळालं माझ्या प्रियांनो. तर त्यांचे भाऊ आता पूर्णपणे बरे आहेत. म्हणजे सारा गौरव प्रभू येशूच्याच नावाला दिला. प्रियांनो, या आता ही वचनाची वेळ आहे. तर आपण सर्वजण आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास यांचं स्वागत करूया आणि देवाच्या वचनाकडे. Praise the Lord. प्रभूची स्तुती Once असो. again, I welcome you and greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतुलनीय नावात स्वागत करतो. Amen. Shall we all just close our eyes and look before the word? We'll just pray, my dear people. तर माझ्या प्रियनो, वचनाच्या अगोदर आपण सर्वजण डोळे बंद करून प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पित्या, again, we all come before your throne of grace. परत एकदा प्रभूजी आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Lord, speak to us from your throne, O Master. प्रभू, तुझ्या सिंहासनातून तू आमच्याशी बोल प्रभूजी. We all need the anointing, O Master. प्रभू, आम्हा प्रत्येकाला तुझ्या अभिषेकाची गरज आहे. Every day in our life, every step, O Father, as we are reading the Word of God, knowing the Word of God, in the depth of Father, Lord, let that anointing increase in our life, O Master. प्रभूजी, प्रत्येक दिवशी जसं आम्ही तुझं दररोज वचन वाचतो प्रभूजी, दररोज प्रभूजी प्रार्थना करतो प्रभूजी, खोलवर जे काही वाचन करतो प्रभूजी, त्याच्यामध्ये आमचा अभिषेक अजून वाढू दे. Help us, Lord. आम्हाला मदत कर प्रभू. Holy Spirit, help us पवित्र आत्मा मदत to कर. live as you want in our life, O Master. आमच्या जीवनात जशी तुझी इच्छा असेल तसं Not जगण्यासाठी. our will, O Master. आमच्या इच्छेने नाही Let प्रभू. your will be done, O Father. प्रभू, तुझी इच्छा पूर्ण हो. That is the anointing which you will pour upon our life, O Father, increase that with that anointing we will be used and we will glorify your name, O आणि Master. प्रभूजी, जो अभिषेक तो आमच्या ओतशील प्रभूजी, तो अभिषेक परमेश्वर वापरून आम्ही तुझा गौरव करू. Help us to how to receive that added anointing, how to increase that anointing in our lives. प्रभूजी, ती अधिकतेची परमेश्वर अभिषेक किंवा परमेश्वर वाढवलेला अभिषेक तो कसा आमच्या जीवनात वापरावता येईल सांगून मदत कर. Help us to know each and every one, Lord. प्रत्येकाला परमेश्वर जाणून घेण्यासाठी तू मदत कर. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Give us that wisdom, the knowledge and understanding, O Master. प्रभूजी, ते ज्ञान बुद्धी चातुर्य तू दे प्रभूजी समजण्यासाठी. Thank you, Father God. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसंहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये असो. Thank you, Father. धन्यवाद In पिता. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. The last two, like with this 5th episode, we are, my dear people, I believe I try to complete this last the episode of 5th in the King's anointing. तर माझ्या प्रियानं, जसं आपण आजचा हे जो आपला शीर्षक आहे, आपण जसं म्हणजे आपण आता आपण 5वा भाग पाहणार आहोत की ज्या ठिकाणी राजाचा अभिषेक आपण आज Amen. पाहणार In the triple anointing, the last anointing, about the King's anointing, we learn today how important the King anointing and how we can receive the anointing, and little bit examples I'll share about the example what is the triple anointing comes upon, and in the Old Testament as well in the New Testament, my dear people. तर माझ्या प्रियानं, जे आपण तिप्पट अभिषेक पाहतो त्यातला तिसरं म्हणजे आपण मुद्दा बघत आहोत की ज्यामध्ये आपण राजाचा अभिषेक पाहणार आहोत, जुना करार व नवा करार दोन्ही मध्ये. Amen. But today, like it's a heading, you can take it like a King's anointing. The third,
the third triple anointing of the third, the king's anointing. आणि तिसरा जो मुद्दा आहे माझ्यापर्यंत तुम्ही लिहू शकता हेडिंग त्या ठिकाणी की राजाचा अभिषेक. Amen. The first was the leper anointing. सर्वात पहिलं जे आहे कुष्ठरोग्याचा Amen. अभिषेक. The second was the priest anointing. दुसरं याजकाचा अभिषेक. And today we'll learn about the king's anointing. Hallelujah. आणि आज आपण तिसरं शिकणार आहोत ते आहे राजाचा Oh, अभिषेक. hallelujah. Amen. First the leper, then the priest, then the king. Hallelujah. सर्वात पहिलं कुष्ठरोगी, नंतर आहे याजक आणि तिसरं आहे राजाचा Amen. The अभिषेक. third anointing in the Old Testament is called the king's anointing. आणि माझ्या प्रिय जो तिसरा जो अभिषेक आहे ते जुना करारामध्ये त्या ठिकाणी राजाचा अभिषेक म्हणून ओळखला Amen. जातो. Today we'll speak about the king anointing, my dear people. आणि आपण आज राजाचा अभिषेकाबद्दल बोलणार Amen. आहोत. Now, when you go into the Old Testament, where it speaks about the king placing over that Israel. Amen. The Israel needed the king. Amen. And we learn from the book of Samuel, where we can see the Israel people who say we want the king, and that we see the Saul was anointed as a king, my dear people. आणि माझ्या प्रिय जसं आपण जुना करारातून पाहतो त्या ठिकाणी की इस्रायली लोकांसाठी जो राजा हवा होता आणि त्या ठिकाणी शमूएला राजा करण्यात Amen. They आला. all said to Samuel the prophet, we need the king, my dear people. And then God spoke to that Samuel, and he said that according to 1 Samuel chapter 10 verse 1, that speaks about the Samuel took the flask and of oil and poured on his head, that means Saul's head, and kissed him and said, has not the Lord anointed you the ruler over the inheritance, it says. आणि माझ्या प्रियाने 1 शमूएल 10:1 नुसार त्या ठिकाणी शमूएल संदेश आणि सर्व लोकांच्या म्हणण्यानुसार शौलाला त्या ठिकाणी परमेश्वराच्या मर्जीनुसार त्या ठिकाणी अभिषिक्त केलं. तर कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. Amen. See, when you made the king, they need that anointing. Amen. Try to understand now. I'll make you understand. The anointing. It's not only the king, but the king's anointing. Samuel the prophet, he anointed king and he kissed them and king made over the Israel, my dear people. तर माझ्या प्रियाने मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की जर राजा बनायचं तर फक्त राजा नाही तर त्या ठिकाणी राजाचा अभिषेक देखील असणे गरजेचं आहे. म्हणून शमूएल संदेशाद्वारे त्या ठिकाणी शौलाला अभिषेक Amen. करण्यात That आला. was the first. And second, we see in the same the Samuel the prophet, he anointed the King David, my dear people. आणि हे झालं पहिलं माझ्या प्रियाने. आपण दुसरं पाहतो ते म्हणजे शमूएल संदेष्टा त्या ठिकाणी दुसऱ्यांदा दाविदाला अभिषेक Amen. That was the second occurrence where Samuel anointed king as a David, my dear people. आणि दुसऱ्यांदा म्हणजे त्या ठिकाणी शमूएल संदेशाने दाविदाला अभिषेक केला Amen. राजाचा. Amen. That's also when you read in this 1 Samuel 6, 12 and 13, my dear people. आणि त्या ठिकाणी तुम्ही 1 शमूएल 6, 12 आणि 13 मध्ये 1 शमूएल 16, 12 आणि 12 13. and 13. He said that Samuel then took the horn and oil and anointed him and midst of his brother, and the Spirit of the Lord came mightily upon David from that day forward. That's the word, my dear people. आणि त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायात. Amen. The first we could see, my dear people, the Saul, the king, and then we see the David as a second occurrence of the king, anointed as a king, my dear people. सर्वात पहिलं माझ्या प्रेम आपण पाहतो की त्या ठिकाणी शौलाला अभिषेक करण्यात आला, राजाचा अभिषेक, आणि दुसऱ्यांदा म्हणजे त्या ठिकाणी दाविदाला राजाचा अभिषेक Now, करण्यात आला. what is the most important thing we need to learn? सर्वात महत्त्वाची गोष्ट काय ते आपल्याला We शिकायचं see आहे. the impartation of the power over the king, my dear people, the anointed king. Hallelujah. म्हणजे त्या ठिकाणी असं दाखवलं होतं की राजाचा जो अभिषेक आहे तो कशा प्रकारे त्या ठिकाणी भागांमध्ये. Amen. Impartation of power and authority. म्हणजे त्या ठिकाणी अभिषेक आणि जे अधिकार आहे ते कशा प्रकारे देण्यात, आणि अभिषेक व अधिकार जे आहे ते शमूएल संदेशाद्वारे त्यांच्यावरती ते Amen. देण्यात आले. Impartation means, like for example, like Saul having that power, King Samuel. Amen. Prophet Samuel, he the Lord's impartation, imparted king, imparted the oil. Oil was anointed and imparted, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी परमेश्वराद्वारे शमूएल संदेशाने शौल व दावीद राजावरती तो अभिषेक असा ओतला, जे हात ठेवून प्रार्थना. Amen. Impartation of power म्हणजे power दिलं. Amen. किंगला पॉवर पाहिजे असं, दॅट इज कॉल्ड द इम्पार्टेशन. अँड अथॉरिटी, किंगला पॉवर आणि अथॉरिटी नसलं तर ते काही करू शकत नाही. Amen. Are you understanding, my dear people? तर माझ्या प्रियाने जो राजा असतो त्याला त्या ठिकाणी सामर्थ्याने अभिषेक असतो, तो काहीच करू शकत Amen. नाही. That is the king anointing was impart to power and authority of the
king's office. That is the king's office, my dear people. आणि माझ्या प्रियाने ते राजाचं जे पाचारण आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी ते सामर्थ्य आणि अधिकार ते देण्यात आलं. Amen. With this anointing, आणि त्या अभिषेकाद्वारे God's Spirit came upon the king. He could rule the God's people of Israel. Hallelujah. आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांवरती राज्य करण्यासाठी देवाचा तो अभिषेक शौलावरती आला. Amen. No, king. I'm saying king. सॉरी, राजावर आला. Amen. See, when king is replaced, the anointing, the impartation should be done. आणि म्हणजे Yes. जसं राजा त्या ठिकाणी म्हणजे जो अभिषेक आहे, जे सामर्थ्य आहे, जे अधिकार आहे ते देण्यात The आले. power and authority. सामर्थ्य आणि जे अधिकार आहे Amen. Over that king's office. त्या राजाच्या पाचारणावरती देण्यात आले. राजा सगळं आहे पण त्या राजावर त्या ऑफिसवर अभिषेक पाहिजे. Are you understanding? See, if I am standing here, there's a difference between a lay person and a pastor. If only I have a pastor, but I need to be anointed. That is called the impartation. Impartation over the anointing. The Spirit of God came that I may preach the gospel. I can do all the things which abides the word through the word of God, which the rule says to me, my dear people. आणि माझ्या प्रियांना जसं समजा एक साधारण व्यक्ती आणि पाळक, जसं मी पाळक आहे पण फक्त पाळक नाही तर त्या ठिकाणी अभिषेक जो आहे तो मला देण्यात आलेला आणि त्याच्यावर मला सुवार्ता गाजवण्यासाठी. I mean, what I do that lay person cannot do. जे म्हणजे मी करू शकतो ते साधारण व्यक्ती करू शकत नाही. Amen. आमेन. Yes, preaching the gospel is there, but what many things which God has given to me, that the rules have applied to me, that impartation, I can solemnize them, like example, solemnize the marriage, the weddings and the funerals. How many things I can do because that is the power and authority. Simple way I'm speaking, my dear people. म्हणजे मी अगदी तुम्हाला सोप्या रूपात सांगतो की आता जसं पाळक या नात्याने जे मला अधिकार देण्यात आलेले आहेत, जे नियम दिलेले आहेत, जे समजा मी लग्न लावू शकतो, कोणाची मयत असेल ते करू शकतो, पण ते साधारण व्यक्ती करू शकत I mean, नाही. for going for any housewarming, my dear people, for praying in the houses, they need that anointing, that the office anointing, the pastor's office anointing that I received, my dear people. The same way, the lay person doesn't have that anointing, my dear people, that office anointing, because you're not come into that office, my dear people. समजा कोणाच्या घराचं त्या ठिकाणी म्हणजे ओपनिंग असेल तर त्या ठिकाणी पण प्रार्थनेला जाण्यासाठी पण तो अभिषेक लागतो माझ्या प्रियानं. अभिषेकाने म्हणजे त्या ठिकाणी जाऊन मी प्रार्थना I करू mean, शकतो. that is why it speaks about with that anointing. What that the king does with that anointing, God's Spirit came upon the king. He could rule. He could rule and God's people of Israel. म्हणजे त्या अभिषेकाद्वारे परमेश्वराचा जो अभिषेक त्या राजावरती आला जेणेकरून तो राजा सर्व लोकांवरती राज्य करू शकतो. Amen. Unless until this anointing, you cannot have the power and authority. म्हणजे त्या अभिषेकाशिवाय तुमच्यावर ते सामर्थ्य व अधिकार येऊ शकत नाही. There will be no power and authority, my dear people. म्हणजे ते सामर्थ्य अधिकार नाहीच आहे Amen. त्याच्यामध्ये. When the anointing comes, it gives the power and authority, my dear people. ज्यावेळेस अभिषेक येतो त्याच वेळेला माझ्या प्रियानं सामर्थ्य व अधिकार Amen. मिळतात. When we go into the New Testament also, there is a fulfillment of the authority and the power which resulted from the king's anointing, my dear people. म्हणजे आपण नवीन करारामध्ये जर पाहिलं माझ्या तर त्या ठिकाणी पण जे सामर्थ्य व अधिकार आहे ते त्या ठिकाणी पूर्ण When झालेले we go into सांगितलेलं आहे. the Acts chapter 1:8, my dear people, what it says. जर आपण प्रेषितांची कृत्य 1:8 जर But when you should receive the वाचलं power, when the Holy Spirit came upon you, what happened? They say they're baptized with the Holy Spirit. Just read it. 1:8. आणि प्रेषितांची कृत्य 1:8 सांगत आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. Hallelujah. Yes, that's what's called. Tumala samartha prapto. That's the power and authority, my dear people. When the Holy Spirit came upon you, hallelujah. ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल माझ्यापर्यंत त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त What it होईल. speaks about the baptism of the Holy Spirit, my dear people. काय सांगितलं? पवित्र आत्म्याचा It बाप्तिस्मा. means the baptism of the Holy Spirit. याचा अर्थ पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. That is very clearly the New Testament. It's a counterpart. It speaks about the kingly anointing, my dear people. म्हणजे या ठिकाणी नवीन करारामध्ये जे सांगितलेले ते राजाच्या अभिषेकाबद्दल स्पष्टपणे I mean, सांगितले if आहे. you open a chapter, Acts chapter 2, verse 4, my dear people. जर प्रेषितांचे कृत्य 2:4 जर पाहिले I mean, what it says. काय Just सांगितलं read त्या it. ठिकाणी? And they were filled with the Holy Spirit, and they began to speak in other language, and the Spirit gave them the word to say with great power. See that with the great power gave the apostles witness of the resurrection of the Lord Jesus, and many signs and wonders they through among the people. It says that the word, my dear people. आणि एक प्रेषितांचे कृत्य 2:4 सांगत आहे, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. Yes. आमेन. आणि पुढे सांगत आहे की त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान
यहुदी यरुशलेमेत राहत होते. Amen. 2:4. That will say 2:4. Amen. See, it speaks about the power. When they have received the power, anointing, when they receive the back of the Holy Spirit, they receive the power and authority to go and speak about the resurrection of the power, my dear people. आणि म्हणून माझ्याकडे ज्यावेळेस They त्यांच्या become the witness. ज्यावेळेस ते अभिषेक त्यांनी स्वीकारला, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा स्वीकारला, त्यावेळेस त्यांच्यामध्ये सामर्थ्य व अधिकार आले आणि त्याच्याद्वारे जाऊन त्या ठिकाणी ते लोकांना Amen. सुवार्ता And that's सांगतात. what he also speaks in Acts 4:33. We also read in Acts 4:33 and 5:12. Also, we can read what it says. आणि आपण प्रेषितांचे कृत्य 4:33 आणि 5:12 पण पाहूयात. 4:33 सांगत आहे, प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. काय लिहिलंय? मोठ्या सामर्थ्याने. हालेलुया. Amen. वहां पर लिखा है बड़ा सामर्थ से उन्होंने प्रचार किया पुनरुत्थान का सामर्थ. हालेलुया. That speaks about the power. Hallelujah. When they receive, they have the power. What is the 5:12 says? आणि 5:12 काय सांगत आहे, प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असत. Why it happens? Because that anointing, many people were healed and delivered, my dear people. आणि हे अद्भुत चिन्हे का घडत होते माझ्या प्रियानो? कारण की अनेक जण म्हणजे त्या अभिषेकांचे भरले, त्या अभिषेकामुळे अनेक लोक What happened on the day of Pentecost, my dear people? They all were filled with the Holy Spirit. They received the power and the authority, and with the authority they went on doing, preaching the resurrection and being a witness of the gospel and blessing and healing the deliverance of people. Hallelujah. आणि माझ्या प्रियांच्या 50व्या दिवशी ते अभिषेकाने भरले गेले पेंटिकॉस्टल दिवस त्या ठिकाणी. त्याच्या नंतरून जाऊन ते अभिषेकाने भरून लोकांना सुवार्ता सांगू लागले आणि ते मोठ्याने पुनरुत्थानाची साक्ष बनू लागले. Amen. And the three anointing speaks of, आणि त्या ठिकाणी 3 अभिषेक जे बोलत it आहे, speaks about in the Old Testament. जसं जुन्या काळात ते बोलत First आहे. is the justification that I spoke, my dear people. जसं मी अगोदर तुम्हाला जस्टिफिकेशन बद्दल बोललो होतो, न्यायाविषयी. न्यायाबद्दल Amen. Justification. न्यायाबद्दल बोललो Then is होतो. the sanctification. आणि नंतर आहे शुद्धीकरण. Then the authority and the power. Now the third is the authority and the power, my dear आणि people. तिसरं जे आहे सामर्थ्य व अधिकार. Amen. What is justification? Just means being forgiven. That is called the न्याय. In the Marathi, it's called the न्याय. Forgiven, my dear people. आणि जे म्हणजे सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे न्याय, म्हणजे आपल्याला क्षमा मिळाली. Amen. Second was sanctification. Sanctification speaks about the purity of the heart, my dear people. आणि दुसरं जे आहे माझ्या प्रियाने शुद्धीकरण, म्हणजे त्या ठिकाणी हृदयाची आपल्याला शुद्धता Amen. भेटते. And third speaks about the authority and the power. आणि तिसरं जे आहे माझ्या प्रियानं त्या ठिकाणी सामर्थ्य व अधिकार. God wants, my dear people, to us to enjoy the fruit of all the three blessings. Three anointing, sorry. परमेश्वराची इच्छा आहे की जे काही तिन्ही अभिषेक आहेत आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. Amen. We should enjoy that, all the three anointing. आपण तिन्ही अभिषेकाचा आनंद घेतला पाहिजे. Amen. In our lives, आपल्या जीवनामध्ये for what? कशासाठी? For what purpose? कोणत्या To उद्देशाने? serve the Lord. देवाची सेवा To करण्यासाठी, minister, my dear people. त्याची सेवा करण्यासाठी. Amen. Otherwise, there is nothing use of anointing in our life. Oh, I am saved is enough, my dear people. नाहीतर मग त्या अभिषेकाचा काही उपयोगच नाही की नाही माझं तारण झालं बस. Amen. I want to give some examples, my dear people. I will not go very deep, but I'll give examples, my dear people, where in the Old Testament speaks about a person carries the leper anointing, a person carries the priest anointing, and carries the king anointing in the one, all in one, my dear people. तर माझ्या प्रियानं मी फार खोलवर न जाता काही उदाहरणं दाखले देऊन तुम्हाला मी सांगतो की ज्या ठिकाणी एक व्यक्ती जे आहे कुष्ठरोगाचा अभिषेक, त्या ठिकाणी याजकाचा अभिषेक व राजाचा अभिषेक घेऊन Or we can say जातो. the justification, sanctification, and authority and power, my dear people. किंवा आपण असं म्हणू शकतो त्या ठिकाणी न्याय, शुद्धीकरण, सामर्थ्य व अधिकार. I mean, now when you go into the Old Testament, my dear people, it speaks about when you, otherwise you read, open a Psalms 110 verse 3 and 4, we just read, my dear people. तर आपण स्तोत्रसंहिता 110 उघडूया. It speaks about the B part, I believe, my dear people. It says, your strength shall be renewed day by day, and you are the priest forever like Melchizedek. Hallelujah. Psalms 110 verse 3 and 4. स्तोत्रसंहिता 110 3 व 4 आपण वाचूया. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. Amen. And fourth verse, I believe, say you are the priest forever like Melchizedek, it says. आणि चौथ्या वचनात दुसरा भाग सांगितले की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक Amen. Now, आहेस. example I'm giving about the triple anointing upon the Melchizedek, my dear people. आता या ठिकाणी मी तुम्हाला मल्कीसदेकद्वारे त्या ठिकाणचे तिप्पट जे अभिषेक आहे Amen. त्याचा मी Now, उदाहरण when you देत go आहे. into the very carefully, when you read in the Old Testament, my dear people, I don't just go after the. It speaks about when you read in the John Genesis chapter 49 verse 8 and 9. It speaks about the Mosaic scheme, my dear people. आणि जर माझ्या प्रियानं तुम्ही शास्त्रे 14, 8 व 9 मध्ये नंतर जो वाचला तर तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. Genesis 49. Yeah, Genesis 49, 8 to 10. माझ्या प्रियानं स्तोत्रसंहिता 49
Just read it after. तुम्ही नंतरून वाचा. Amen. Under the Mosaic scheme, that means the rules. I can, in the simple way, the rules. आणि म्हणजे त्या ठिकाणी साधं सोपं सांगितलं, त्या ठिकाणी जे राज्य करणं जे आहे त्याच्याबद्दल Amen. सांगितलं That आहे. time when we see in that chapter, Jacob gave a word for his sons. आणि त्या ठिकाणी याकोबाने त्याच्या मुलांना त्या ठिकाणी शब्द दिले. Amen. In the last दिले. chapter, with the ending of the chapter, gave sons a promise, a word about the promise, my dear people, and about I believe in the Joseph, my dear people. आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियपणे याकोबाने त्याच्या मुलांना सर्व काही वचनाबद्दल भाकीत केलं. Amen. Now what it speaks, आता ते little काय hard, बोलत but try to understand. I mean, थोडंसं अवघड आहे पण समजून घ्या. Amen. Now in the Old Testament speaks about every one of the family member, one member be chosen as a Levi, that called a priest. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं जुना करारामध्ये प्रत्येक कुटुंबातून एक याजक म्हणून निवडण्यात आलेलं The होतं. tribe of Levi. म्हणजे लेव्यांचं वंशज. Yes. Amen. Hallelujah. Amen. The tribe of Levi. The one person should be chosen in that for that thing, my dear people. म्हणजे लेवी कुळात As to be a priest, my dear people. लेवी कुळातून प्रत्येक घरातून एक त्या ठिकाणी याजक निवडण्यात आले. Hallelujah. That's called the Mosaic scheme, my dear people. That is the rules, my dear people, in those times. आणि तेच त्या ठिकाणी राज्य करण्याबद्दल त्याने सांगितलं Amen. आहे. Now, when Jesus came, amen, he was born from the tribe of Judah. आणि ज्यावेळेस येशू आला माझ्या प्रियानं, त्यावेळेस येशू जो आहे यहुदाच्या कुळातून आला. Amen. The Amen. tribe, the king where came from, my dear people. आणि ज्या ठिकाणी जो राजा म्हणजे आपला येशू जो आहे तो यहुदाच्या कुळातून आला. Are you understanding? समजत It आहे came का? from there. तिथून आला. Amen. Now, my dear people, what right then did Jesus, my dear people, to have that priestly anointing? आता या ठिकाणी Priestly ministry, sorry. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने असं काय असं योग्य केले की जे याचकाची सेवा करण्यासाठी. Amen. So is many he was of wrong tribe? No, my dear people. They gives an explanation about the apostles, about the Jesus ministry, my dear people. आणि येशू काय त्या ठिकाणी चुकीच्या कुळातून होता का नाही माझ्या प्रियानं, पण त्या ठिकाणी जरा प्रेषितांद्वारे त्या ठिकाणी ते भाकीत करण्यात आले Amen. होतं. When you read the Hebrew chapter 7, whole chapter 7, you'll understand there, Apostle Paul solved this dilemma to the epistles in Hebrew, my dear people. तर माझ्या प्रियानं जर तुम्ही इब्री करा 7 अध्याय पूर्ण वाचला तर त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रेषित आहे त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करून Amen. दिलेलं And आहे. he explained that Jesus' priestly ministry, my dear people. आणि त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलं की येशूने याजक गणाची सेवा केलेली आहे. Amen. On the base of predestined see by the Melchizedek, my dear people. म्हणजे मलकी सदेक जो आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी ते म्हणजे आपण हे पाहतो Amen. पारदर्शक. Melchizedek priestly, hallelujah. That we can see in Melchizedek the सारखा Old प्रमुख Testament. याजक. Or we can that was when you read in the Hebrew chapter 7, you can understand, my dear people. जर तुम्ही इब्री 7 अध्याय पूर्ण तुम्हाला समजेल माझ्या Amen. प्रियानो. And Melchizedek is one of the most mysterious character, my dear people. आणि मलकी सदेक जे आहे अतिशय रहस्यमय असं त्यांचं ते चरित्र होतं. Very rare, not very mentioned, but very what do you say, mysterious, my dear people. म्हणजे त्यांच्या मलकी सदेकाबद्दल जास्तीत जास्त बायबलमध्ये उल्लेख नाही म्हणून त्या ठिकाणी फार ते रहस्यमय Amen. चरित्र And आहे. biblically, when you see the literature, my dear people, आपण त्या ठिकाणी बायबलनुसार जर पाहिलं because when you read, take that name, I have already explained one of the Friday disciple, the name itself has a meaning, my dear people. The Melchizedek name itself has a meaning, my dear people. जसं माझ्या प्रियानं शुक्रवारच्या एका सभेमध्ये मी मलकी सदेक नावाचा अर्थ सांगितलं, त्या ठिकाणी काही त्याला अर्थ आहे. Amen. What that Melchizedek means? Again, I want to just explain you. It means the king of righteousness. आणि त्या ठिकाणी मलकी सदेक नावाचा जो अर्थ आहे ते म्हणजे नीतिमत्वाचा राजा. Amen. The king of righteousness. नीतिमत्वाचा राजा. Second, he was also a king. आणि दुसरा जो तो राजा आहे That was, we know that he is the king of Salem, my dear people. म्हणजे शालोमाचा राजा. Amen. Also later is named Jerusalem, which in Hebrew city of peace. That is Salem. Amen. It's called a city of peace, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी जे शांतीचं जे शहर आहे त्याचं सांगितलं म्हणजे शालोम. If in one sentence, one line, if you the Melchizedek, it speaks about the king of peace, the king of righteousness. It speaks about the triple anointing was upon the Melchizedek, my dear people. माझ्या प्रियानो मलकी सदेक जर आपण एकत्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी जो शांतीचा राजा जो आहे त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की म्हणजे राजा अधिकार. Hallelujah. I know it will be a little hard, I know, but नीतिमत्वाचा राजा असं सांगितलं. Amen. King of peace and the king of righteousness. शांतीचा राजा आणि त्या ठिकाणी नीतिमत्वाचा राजा. Hallelujah. Praise the Lord. Amen. That is the Melchizedek was also the priest of the Most High God.
आणि मल्कीसदेक जो आहे तर त्या ठिकाणी परात्पर देवाचा याजक होता. Amen. Who blessed Abraham की ज्याने अब्रामाला आशीर्वाद दिला. after the defeat of the king. You all know what happened in the Sodom and Gomorrah, my dear people. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सदोम व गमोऱ्यामध्ये काय घडलं. त्यांना हरवल्यानंतर अब्रामाला Amen. त्याने You go into the आशीर्वाद chapter दिला. 7, Genesis chapter 14, verse 18 to 20. There we can understand, my dear people. जर तुम्ही उत्पत्ती त्या ठिकाणी 14 अध्याय 18 ते 20 पर्यंत समजेल Amen. माझ्या Now प्रियांनो. Melchizedek functioned as a prophet, priest, and the king. आणि त्या ठिकाणी मल्कीसदेक जे आहे त्यांनी त्या ठिकाणी राजा म्हणून सुद्धा आणि याजक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. संदेष्टा, याजक आणि राजा. संदेष्टा, याजक आणि राजा. Prophet, priest, and king. म्हणजे संदेष्टा, याजक व राजा असं त्यांची Amen. भूमिका होती. So as he was fitting example of the triple. Amen. That was the prophetic picture. That means of the coming king, that Jesus, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानो त्यांच्या जो तिप्पट अभिषेकचं त्यांनी दर्शक दाखवलेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे त्याचं ते दर्शक आहे मल्कीसदेक. Amen. What was the Melchizedek as a prophet, priest, and the king, my dear people? आणि मल्कीसदेक माझ्या प्रियानो त्या ठिकाणी संदेष्टा, याजक व राजा म्हणून काय Amen. आहे. He was anointed. That was upon him. जे त्याच्यावर अभिषेक होता ते अभिषिक्त होता. He functioned in the unconditioned. God make Melchizedek, who was by anointed him, my dear people. आणि जे परमेश्वर त्याला अभिषिक्त केले त्याच्यात तो कार्यरत होता. Amen. And we see that in the same way Jesus, the high priest, आणि आपण तशाच पद्धतीने पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मुख्य याजक high आहे. priest of a confession operates. म्हणजे त्या ठिकाणी कबुलीचा जो मुख्य याजक होता. Hallelujah. Little bit tough, but try to understand. One day I'll explain very more clearly when I come to face you all, my dear people. थोडंफार अवघड आहे पण समजून घ्या. ज्यास मी समोरासमोर तुम्हाला अगदी स्पष्ट I करून mean, सांगेन. very like in this 45 minutes I cannot explain more and more, but I'll try when we come, and that time I'll go very slowly where you will understand what is this, my dear people. तर माझ्या प्रियानो 45 मिनिटांमध्ये सांगायला जमत नाही पूर्णपणे पण जेव्हा समोरासमोर येईल तुम्ही एकदम हळूवार तुम्हाला शिकवेन. Amen. Now, and this is the way where Jesus, the high priest of the confession, it operates, my dear people. आणि हे माझ्या प्रियानो जो आपला जो मुख्य याजक आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे ते सर्व And this is कार्य also of authority आणि त्या ठिकाणी अधिकार आहे. by which the Spirit filled the gods operates, my dear people. And ज्या Now ठिकाणी- God operates. ज्या ठिकाणी परमेश्वराचा जो अभिषेक परमेश्वराचा जो आत्मा आहे तो कार्यरत करत Amen. होता. मनुष्यामधून. Amen. And we exercise that prophetic. आणि आपण ते जे आहे संदेश Prophetic जे आपण what we say, भविष्यवाणी जे आहे एक्सरसाइज करायला पाहिजे. आपण ते वापरले पाहिजे, कार्यरत केले पाहिजे, अनुग्रह करायला अनुग्रह केला पाहिजे. पाहिजे. Amen. Priestly, kingly anointing. आणि त्या ठिकाणी याजकाची जी अभिषेक आहे म्हणजे राजाद्वारे येणारी. Amen. So we see, my dear people, see many a times we don't know how and when I can receive the anointing, to increase the anointing, and in the what level, my dear people. म्हणजे माझ्या प्रियांना आपल्या अनेक वेळा समजत नाही की कोणत्या पातळीत जाऊन मला अभिषेक कसा वाढवता येईल. See, if we go into the chapter of life of Moses. जर तुम्ही मोशेच्या जीवनाचं गेला Then we're going to go to the second example when you see the Moses' life. तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो की मोशेच्या So जीवनात. Moses was another man who enjoyed the triple anointing. आणि मोशे जो आहे तो दुसरा व्यक्ती होता ज्या ठिकाणी त्याने देखील तिप्पट अभिषेकाचा A अनुभव triple घेतला. anointing. Amen. Triple But abhishek. when you go into the Moses' life, we cannot know that he was carrying that triple anointing in his life. जर आपण मोशेचं जीवन जर पाहिलं तर पण आपल्याला हे नाही दिसून येत की त्या ठिकाणी त्याच्यावरती तो तिप्पट अभिषेक Amen. होता. God used Moses, a deliverer, my dear people. His people. परमेश्वराने मोशेला त्याच्या लोकांना सुटका देण्यासाठी सुटकेसाठी त्यांनी वापरलं. Amen. God used. हे परमेश्वराने वापरलं. Used Moses मोशेला वापरलं. to remove 3 million people out of the Egypt. मिसर देशातून 30 लाख लोकांना बाहेर That काढण्यासाठी. means God used Moses as a deliverer. म्हणून याचा अर्थ की त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सुटका देणारा म्हणून Amen. नेमलं. Then through Moses, God gave Israel a law. आणि त्या ठिकाणी मोशेद्वारे त्याच्यानंतर त्याच्यानंतरच मोशेद्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी नियम दिले. नियम दिला. See, first become a deliverer, then God gave a Moses to Israel a law, my dear people. सर्वात पहिलं म्हणजे मोशेद्वारे त्या ठिकाणी सुटका मिळाली लोकांना, इस्रायली लोकांना. नंतर दुसरं ते म्हणजे नियम लागून Amen. दिले. And we see further, Moses ruled over
over them for 40 years. आणि नंतर आपण जर पाहतो त्या ठिकाणी मोशे जो आहे त्या इस्रायल लोकांवरती 40 वर्ष त्याने राज्य केलं. Hallelujah. See, all the things we can see. We go into the step by step, we can understand that triple anointing is upon Moses, my dear people. जर आपण हळूवार जर त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने जर पाहिलं आपल्याला समजतं की मोशेवरती तो तिप्पट Amen. अभिषेक He होता. ruled for 40 years. Oh, hallelujah. 40 वर्ष त्याने राज्य Amen. केलं. And he could do so only because he bore a very special anointing from the Lord. Hallelujah. आणि माझ्या प्रियाने सर्व फक्त तो करू शकला त्याचं कारण एकच आहे ते म्हणजे परमेश्वरापासून एकदम खास असा अभिषेक त्याच्यावरती होता. Hallelujah. 40 years 40 ministry. वर्षाची सेवा. Hallelujah. The rules and the regulations and everything, the law was given by God gave and he gave to the people of Israel. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे परमेश्वरापासून आले सर्व नियम व अटी त्याने इस्रायल लोकांना Amen. दिले. Now what anointing he was carried there? त्या ठिकाणी कोणता He अभिषेक bore the होता? anointing of both prophet and the priest and king. आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानो मोशे जो आहे त्या ठिकाणी संदेष्टेचा याचकाचा व राजाचा अभिषेक घेऊन चालत होता. तिन्ही अभिषेक होते. Deliverer, given सुटका the law, करणारा, and he ruled, my dear people. सुटका करणारा, नियम देणारा व राज्य करणारा. Amen. So as a king, what he did, as a priest, he interceded for the Israel. आणि ते राजा या नात्याने आणि त्या ठिकाणी याजक या नात्याने त्याने काय केलं की लोकांच्या मध्ये तो परमेश्वराबरोबरची मध्यस्थी When you करत go होता. through the chapter of Exodus, or my dear people, you see always in the life of Moses, when you read, he always intercede for Israel. Amen. To God, my dear people. आणि जर आपण माझ्या प्रिय जुन्या करायचं मोशेचं जीवनाचं पाहिलं त्या ठिकाणी नेहमी मोशे परमेश्वरा आणि लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी मध्यस्थी करणारा Amen. होता. And instructed them in the way of righteousness. आणि त्यांना नेहमी नीतिमत्वाच्या मार्गाबद्दल तो सांगत असे. Hallelujah. That's the most important thing. Amen. सर्वात महत्त्वाची गोष्ट. Always instructed that them the way of righteousness. That means the God's righteous way of my dear people. आणि नेहमी मोशे त्या ठिकाणी इस्रायली लोकांना नेहमी सूचित करत होता की नीतिमत्वाच्या मार्गावरती Amen. चाला. And he ruled over the king, my dear. He ruled them as a king. आणि त्या ठिकाणी तो राजा या नात्याने त्या ठिकाणी त्याच्यावरती राज्य केलं Amen. त्याने. असं म्हणजे तो राजा म्हणून दर्शवला आणि रूल करत होता. Amen. That is called the king, my dear people. आणि ते राजा म्हणून आहे माझ्या Amen. And प्रिय. it's a tremendous anointing of prayer was upon Moses. Tremendous, like very thick anointing. That means God is to hear his prayer, my dear people. आणि माझ्या प्रियनो मोशे त्याचा जाड अभिषेक होता की त्या ठिकाणी परमेश्वर मोशेची प्रार्थना ऐकायचा. Amen. And he bore a very full anointing, my dear people. आणि त्याच्यावरती तो असा जाड आणि जास्तीचा Amen. अभिषेक तो And he घेऊन was चालत the होता. man who exercised priestly right access to the Lord, my dear people. आणि माझ्या प्रियन तो असा तो मनुष्य होता की जो योग्यतेने त्या ठिकाणी याचकाची जी आहे म्हणजे अभिषेक तो घेऊन चालत होता. As well as the great king, kingly anointing, authority over the people. Hallelujah. आणि त्याच बरोबर माझ्या प्रियानं सर्व लोकांवरती राज्य करण्यासाठी राजाचा अभिषेकही होता. Amen. And interestingly, when you go through, my dear people, of the Moses, my dear people, when you read very carefully, जर तुम्ही खूप काळजीपूर्वक जर मोशेच्या जीवनात जर पाहिलं Moses was not given as a title of priest. आणि जर मोशेचं तुम्ही जर जीवन जपाल त्या ठिकाणी त्याला ते म्हणजे नाव दिलेलं नव्हतं की तो याजक आहे. याजक a king असं काही तिथं उल्लेख नाही केलेले. याजक किंवा राजा म्हणून असं कोणताच उल्लेख किंवा त्याला पाचारण देण्यात नव्हतं आलेलं. But when you see that study of in the Bible, it speaks about that he was functioned in the both and the capacities, my dear people. तर माझ्या प्रियानं त्याला ते पाचारण देण्यात नव्हतं आलं पण त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोशे कार्यरत होता त्या गोष्टींमध्ये याचकाच्या आणि राजाच्या. पाचारण नाही, शीर्षक. पाचारण म्हणजे वेगळं आहे, शीर्षक नाही दिलं होतं त्याला बायबल म्हणजे त्याला तसं नाव देण्यात नव्हतं आलेलं. टायटल म्हणतात ना, पास्टर डेझिग्नेशन. शीर्षक. तसं नाही, काही कुठंच उल्लेख नाहीये. Amen. But that is why, but he was in that triple anointing, my dear people. पण ते नाव न देताही मोशे त्या अभिषेकामध्ये होता तिप्पट अभिषेकात. Amen. Because he was functioned in both the capacities, my dear people. कारण त्या ठिकाणी मोशे जे आहे त्या दोन्ही कुवतीमध्ये तो कार्यरत होता. Is it interesting, my dear people? हे आवडीचं आहे की नाही? Amen. Isn't we can know the triple anointing upon the Melchizedek and also upon the Moses, my dear people. तर या ठिकाणी माझ्या प्रियानं मलकी सदैव मोशे दोघांवर तोच अभिषेक होता. Amen. तिप्पट Now, अभिषेक. when one more example I want to give, then I'll just finish off because I'll get more. You'll have a confusion, my dear people. तर माझ्या प्रियानं अजून एक उदाहरण देतो आणि त्याच्यानंतर संपवतो नाही तर तुम्हाला अजून जास्त त्या Amen. ठिकाणी गोंधळ I होईल. mean, the judges. It speaks about the judges. Judges also the men of women who bore the triple anointing. म्हणजे जजेस म्हणजे त्या ठिकाणी शास्त्र जे होते त्यांच्यावरती पण त्या ठिकाणी तिप्पट अभिषेक होता स्त्रिया व पुरुषांवरती. Amen. Women who bore the witnesses, my dear people, की ज्या bore the स्त्रिया triple anointing. की ज्या स्त्रिया जे परमेश्वराचं त्या ठिकाणी तिप्पट अभिषेकाचे ते साक्षीदार Amen. होते. They were not judges who sit on the judicial thrones in the court rooms handling the down of
legal degree, my dear people. आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानं ते म्हणजे त्या जे कोर्ट रूम असतं त्या ठिकाणी बसून ते न्याय करत नव्हते. न्यायाचं न्यायालय. न्यायालय जे होतं त्या ठिकाणी Amen. ते न्याय करत नव्हते. Amen. Now after Moses died, Joshua was raised. मोशे मेल्यानंतर त्या ठिकाणी यहोशा उभा करण्यात Amen. And आला. speaks about in the Judges, my dear people. जसं शास्त्रेमध्ये ते दिलेलं Amen. आहे. The deliverer जो सुटका who देणारा succeeded him bore a triple anointing. That means hallelujah. की ज्या ठिकाणी जे तिप्पट अभिषेक घेऊन चालणार Both as a deliverer of Israel and the operation to bring them back to the spiritual renewal of their relationship to God, my dear people. आणि माझ्या प्रियानं जो सुटका देणार आहे आणि जे त्यांना आत्मिक स्वरूपामध्ये परमेश्वराकडे घेऊन येणार. Amen. And he would often function as a priest. Priest brings to the people back to God. Hallelujah. की जे पुन्हा परमेश्वराकडे लोकांना माघारी घेऊन येणारा जो म्हणजे त्या ठिकाणी जो अभिषेक होता. याजकाचा अभिषेक. To bring the people back to God. Hallelujah. लोकांना पुन्हा परमेश्वराकडे घेऊन येणार. Amen. And this function as a king also by raising them, leading the armies. Hallelujah. He was leading the armies. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं त्याच बरोबर तो लोकांना एक सैन्य तयार करण्यामध्ये तो त्यांना कार्यरत Who होता. would throw off the yoke of oppressor, my dear people. की ज्या ठिकाणी जे सर्व जे जू होते ते मोडण्यासाठी. Amen. They led by righteousness, rule and decree, my dear people. आणि त्या ठिकाणी त्यांना ते नीतिमत्वाचं त्या ठिकाणी त्यांना नियम देण्यात आले होते आणि त्याच्यावर ते चालत Amen. होते. And by there they were given a title. आणि ज्यासाठी ते नाव देण्यात आलं. Amen. Neither priest or no king, म्हणजे ना त्यांना याजक किंवा राजा असं but कोणतं they function in a unfunction as both, my dear people. नाव तर देण्यात नव्हतं पण त्या ठिकाणी ते त्या गोष्टीमध्ये ते कार्यरत होते. Hallelujah. See that, my dear people. See, it speaks about the Old Testament, speaks about many. Only we have to be go and meditate the word. If we get one references, my dear people, we can go more deeper and deeper. And as we go deeper, it is a more revelation how we can that receive the triple anointing in our life. तर माझ्या प्रियाने उदाहरणांमधून जर आपण पाहिलं त्या ठिकाणी किती खोलवर आहे आणि त्याद्वारे ते तिप्पट जो अभिषेक आहे ते येत आहे. Amen. See, it's very important, my dear people. We all, my dear people, to have the triple anointing in our lives. हे फार महत्त्वाचं आहे माझ्या प्रियाने की आपल्या सर्वात तिप्पट अभिषेक असणं गरजेचं आहे. Amen. If we go into the Samuel also, my dear, Samuel's life also, Prophet Samuel, he also carrying that anointing. But I'll not go through. But it's given the three illustration you can understand, my dear people. But when you go, there's a more further also there's study. If you go the time from the Melchizedek to the Samuel time, my dear people. तर माझ्या प्रियाला त्या ठिकाणी शमूएल जे संदेश आहे त्यांच्यावर पण तो तिप्पट अभिषेक होता. पण मी जास्त जाणार नाही तर तुम्हाला 3 उदाहरणं तुम्ही सांगितलेलेच आहे. पण जर तुम्ही मल्कीसदेक पासून तर शमूएल संदेशापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल. From the Saul, from King the Samuel prophet to the Saul to the before the birth of Christ, my dear people. त्याचबरोबर माझ्या प्रियाने शमूएल संदेशापासून तर जो ख्रिस्त येशू जो जन्मणार होता त्याच्यापर्यंत Like a 2000 BC. म्हणजे जे 2000 BC आहे. Amen. Till to the 4000 BC. म्हणजे 4000 BC पर्यंत. We see that the 100 BC, between the 100 BC, my dear people, from Melchizedek to Samuel, after Saul to there, we see that there's a divided anointing. I will not speak about that. He speaks about the divided anointing, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्याच्या मधला जो काळांतर होता जो 100 BC जे होतं त्याच्यामध्ये जे अभिषेकाची दुभावणी होती. Amen. So I'll speak about there afterwards many a time if I allow the Holy Spirit to lead me. So I'll speak about the divided anointing, how the anointing is divided, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियानं जर मला पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल आणि त्याला परवानगी मिळेल परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तर मी तुम्हाला ह्या वचनावरती शिकवेल की अभिषेकाची दुभावणी कशी Amen. करायची. So I believe, my dear, called the justification, sanctification, and authority and the power, my dear people. माझ्या प्रियानं या ठिकाणी जसं आपण न्याय पाहिलं शुद्धीकरण आणि सामर्थ्य व अधिकार. So we all, my dear people, we need to progress. We need to go march forward every day in our lives to increase the anointing in our life in what God wants in our life, my dear people. तर माझ्या प्रियांची काय परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काय हवे त्याच्यासाठी आपण प्रत्येक दिवशी आपण वाढलो पाहिजे अजून आणि अजून आपण त्याच्यामध्ये सरावात आणले पाहिजे. Amen. It is not only the regular routine of our life. It has to be come out from a regular routine and do something where God wants to do something differently from the regular routine of my dear people. जसं आपलं सलग जे जीवन आहे तसं न जगता माझ्या प्रियांची परमेश्वराची इच्छेनुसार आपण एक पायरी आपण अजून चढत जायला पाहिजे. Amen. Every person in the world I've seen, it comes to the personal life, he will do anything to do extraordinary thing. But it comes to the Lord, he will keep a Lord's works and his service aside
and he's more into his personal life, my dear people. कारण माझ्या प्रिय मी जसं पाहिलेलं आहे की जर एखादी व्यक्ती समजा वैयक्तिक जीवनासाठी जर काय करायचं आहे तर ते एवढे कार्य करतात म्हणजे त्या ठिकाणी जास्तीचं करतात वैयक्तिक जीवनासाठी, पण जर देवाच्या कार्याचं वेगळं गोष्ट वेगळं आहे, करून ते they want to achieve. वैयक्तिक गोष्टी जीवनामध्ये मिळवण्यासाठी ते प्रत्येक गोष्ट करायला तयार असतात, आवेशी असतात, पण ज्यावेळेस आत्मिक स्वरूपाची गोष्ट आहे तर ते बाजूला ठेवतात. पहिलं वैयक्तिक Personal life, many compromises they come and come into that conclusion. They want that to be achieved. But when come to the spiritual anointing, where we need the anointing, we are more lethargy to grab that anointing in our life. We say, okay, no problem. God is there. God understand. Why I need the anointing? What I should do? And we take a back step in our life, my dear people. तर माझ्या प्रियानं वैयक्तिक जीवनासाठी ते तडजोड करतात, तरी पण त्यांना ते मिळवायचा ते प्रयत्न करत असतात, पण आत्मिक स्वरूपामध्ये म्हणतात नाही ठीक आहे परमेश्वराला चालतं, परमेश्वराला समजून घेतो आपल्याला, अशा प्रकारे ते करतात. Amen. हरि के जीवन में वो संघर्ष करके वो पा लेते हैं, लेकिन आत्मिक के जीवन में कोई संघर्ष करके वो पाने के लिए कोशिश नहीं करता है और वो पाता भी नहीं, क्योंकि उसको उसका जो जीवन है, उसका जो फ्लेशली जीवन का वो अट्रैक्शन ज्यादा रहता है. हालेलुया. कारण माझ्या प्रियानं ते शारीरिक जीवन त्यांना जास्त आकर्षण असतं म्हणून त्या त्याच गोष्टीमध्ये असं आत्मिक स्वरूपात नसतं. Look what God has a plan for our life. की परमेश्वराच्या आपल्या जीवनासाठी काय योजना आहे ते पहा. Amen. Look, just close your eyes and says, Lord, what is the plan for my life? God will reveal, the Holy Spirit will reveal to you, my dear people. तर माझ्या प्रियानं डोळे बंद करून परमेश्वराला विचारा की प्रभू तुझी माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे, पवित्र आत्मा तुम्हाला प्रगट करेल. And I tell you, God, every step He will guide. God will give you that anointing, what you want. That God want to use for your life, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्हाला सांगतो की जे परमेश्वराची इच्छा आहे, ज्या अभिषेक परमेश्वराची इच्छा आहे की तो द्यायचा, तो तुम्हाला त्याच्यात तो चालवेल. So God has a plan, my dear people. तर परमेश्वराची तुमच्यासाठी योजना आहे माझ्या So प्रियानं. just close our eyes and say, Lord, let that, I want that anointing to be always upon my life, and that anointing should increase. तर माझ्या प्रियानं जे परमेश्वराची जी परमेश्वर तुम्हाला त्या अभिषेकाने आज भरेल. Shall you all just worship, my dear people? आपण सर्वजण आराधना Just करू close माझ्या your eyes, my dear प्रियानं. people. आपले डोळे बंद करूयात I'm not माझ्या going प्रियानं. more in the deeper message, but I believe you got this message. What the triple anointing, the kingly anointing, my dear people, the king's anointing. तर माझ्या प्रियानं जसं हे खोलवर जो संदेश आहे, पण तुम्हाला जे काही मी शिकवले ते तुम्हाला समजल्याचा मी विश्वास ठेवतो. Hallelujah. Just worship Him, my dear people. त्याची आराधना करा Close माझ्या your eyes प्रियानं. and say, Lord, I am there right now. डोळे बंद करून प्रभूला सांगा प्रभू मी इथे आहे. Say, Lord, I am here, Lord. प्रभू मी इथे आहे असं सांगा प्रभूला. The Holy Spirit will touch you right now. पवित्र आत्मा तुम्हाला आता स्पर्श Give करेल. your heart to the Lord. तुमचं जीवन प्रभूला Say, द्या. Lord, here is my heart. प्रभूला सांगा प्रभू इथं माझं Here हृदय I आहे. am right now. प्रभू मी इथं आहे आता. Fill me, Lord. मला भर प्रभूजी. Fill me, Lord Jesus. मला भर प्रभू येशू. Thank you, Jesus. Worship Him. त्याची आराधना करा माझ्या प्रिया. Worship Him. त्याची आराधना करा. हृदय से मेरी मान प्रभु की आराधना करूं. Worship Him, my त्याची dear people. आराधना करा माझ्या प्रिया. टूटे हुए तुमको मेरे कुम्हार के पास लाकर ठीक करने की विनती करूं. ओ सन्ना, ओ सन्ना, यहूदियों के राजा को. ओ सन्ना, ओ सन्ना, आने वाले राजा को. माझ्या प्रिया Say, Lord, here is my heart. प्रभूला सांगा प्रभू इथे माझं हृदय आहे. He is the best potter. He can give shape to our life. तो उत्तम असा कुंभार आहे माझ्या प्रियानं जो आपल्या जीवनाला आकार देईल. Only He can rebuild our life. फक्त तोच आपलं जीवन पुन्हा बांधू If शकतो. there is crack, He can fill that crack. जर त्या ठिकाणी काही तडा आलेले आहेत माझ्या प्रिय तर तडा देखील घालून देतो. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. फिर मिट्टी में जा मिलूं. मिट्टी से बनाया गया हूँ. फिर मिट्टी में जा मिलूं. कुछ मिट्टी को महिमा में बदलने तेरी महिमा को त्याग दिया.
is falling upon you right now. माझ्या प्रियानं आता तो तिप्पट अभिषेक तुमच्यावरती येत आहे, आता स्वीकारा. I'm just saying, my dear sister, encouraging you. Don't ask anything right now. Just say, Lord, here I am. Fill me once again with your anointing. माझ्या प्रियानं आता काही प्रभूला मागू नका, फक्त एकच सांगा, प्रभू मी इथं आहे, तुझे तिप्पट अभिषेक Show the Lord, I want to become a true leader and disciple. प्रभूला हे दाखवा माझ्या प्रियानं, मी तुम्हाला एक खरं त्या ठिकाणी लीडर बनायचं आहे, शिष्य Confess, yes, बनायचं आहे. Lord, I went back today, but I am standing here. I am kneeling down. My heart is before you, Lord. You are the King. I need that King anointing, that leper anointing, that priest anointing, and the kingly anointing upon my life. आता माझ्या प्रियानं गुडघ्यावरती जा, प्रभूला सांगा, प्रभू मी माघारी गेलेलो होतो, पण मला आता तो तिप्पट अभिषेक हवा आहे, जो कुष्ठरोग्याचा अभिषेक, याजकाचा अभिषेक व राजाचा अभिषेक, आणि तुम्हाला आता भर प्रभू. Here I am, Lord. प्रभू मी इथे आहे. Tell the Lord, my dear people. प्रभूला सांगा माझ्या प्रिया, मैं यहाँ पर खड़ा हूँ. मी इथे उभा आहे असं सांगा माझ्या मैं प्रिया. यहाँ हूँ. मी इथे आहे. Come on, shout to the Lord. प्रभूला आरोळी मारा माझ्या प्रिया. This is the time when you can cry. Let's say, Lord, here I am. आताची ही वेळ माझ्या प्रिया, जिथं आपण परमेश्वराकडे रडू शकतो की This प्रभू time will इथं never आहे. come back, my dear people. प्रभू ही माझ्या प्रियाला ही वेळ पुन्हा This is येणार the नाही. anointing. I feel anointing is flowing right now. आता मला जाणवतं अभिषेक वाहत आहे. Don't see your struggle in your life. तुमच्या जीवनातला त्रास पाहू नका, कष्ट पाहू नका. The best you will come out the struggle which you're struggling in your spiritual life. Make up that struggle life. Everything will come follow in line, my dear तर people. माझ्या प्रियानं जे काही कष्टमय जीवन, जे काही आत्मिक स्वरूपामध्ये तुम्ही जगत आहात, त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर येणार, तुम्ही ते पहा माझ्या प्रिया. शारीरिक कष्ट सगळ्यांना आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आता. आता जे आत्मिक तुम्ही गोष्टीमध्ये दुर्लक्ष केले, त्याच्यावर विजय कसा मिळवणार त्याची तुम्ही ताण बाळगा. Have that thirst to God right now. माझ्या प्रियानं त्याची तहान बाळगा. Speak to God right now. आता प्रभूशी बोला. Lord, I am struggling spiritual life in my life. प्रभूला सांगा, प्रभू मी आत्मिक जीवनामध्ये कष्ट घेत आहे. Lord, give me a hand, Lord. प्रभू मला तुझा हात दे. My hand is here, Lord. प्रभू माझा हात My इथे hand आहे. is here, Lord. प्रभू माझा हात इथे आहे. Jesus, help me. येशू मला मदत Holy कर. Spirit, help me. येशू मला बचाव See my कर. माझं heart. हृदय See पहा. my tears. माझे अश्रू पहा. I'm a heart longs for you. माझा जीव माझं हृदयासाठी My ताप. heart longs for you, Lord. माझं हृदय तुझ्यासाठी Lord, I व्याकुळ need your आहे. touch, मला Lord. तुझा स्पर्श हवा आहे. Lord, I need that anointing. प्रभू मला तो अभिषेक हवा आहे. To show how much anointed, but to serve and to prove that God's power is upon my मला life. तुम्हाला दाखवून द्यायचं नाही की माझ्यावर किती अभिषेक आहे परमेश्वर, पण त्या अभिषेकाचा मला तुझ्या राज्यात तुझ्या सेवेसाठी वापर करण्यासाठी हवा. अभिषेक पाहिजे प्रभू मला लोकांना सेवा करण्यासाठी आणि तुझं नाव गौरव करण्यासाठी प्रभूची. मी किती चांगला आहे त्यासाठी नाही प्रभू, तू किती चांगला माझ्या मध्ये आहे मला ते लोकांना सांगायचंय. Oh hallelujah. That anointing, receive, tell my dear people, this is a time where don't ask for any sickness, any healing. It is there. When the anointing will come, you will see the power will make you heal and deliver, my dear people. तर माझ्या प्रियानं आता कोणतंही आरोग्य, कोणताही आशीर्वादाची प्रार्थना करू नका. आता फक्त अभिषेक मागा, कारण ज्या अभिषेक येतो तो आपोआप तुम्हाला आरोग्य सुटका देतो. People are very dry. लोक फार कोरडे पडतात. Yes, some people are very dry. काही लोक फार कोरडे There पडतात. is no joy of spirituality. आत्मिक आनंद नाही. आत्मिक आनंद आहे, फक्त शारीरिक आनंद साठी त्यांची तडप आहे. There is only physical joy they want. They don't want the spiritual joy. Hallelujah. त्यांना माझ्या प्रियानं शारीरिक फक्त आनंद पाहिजे आहे, पण आत्मिक आनंद त्यांना नको From आहे. God says, देवाचा आनंद आत्मा सांगतोय, Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणत आहे, my dear child, माझ्या प्रिय लेकरा, where is the spiritual joy? आत्मिक आनंद कुठे आहे? You forgotten me. तुम्हाला विसरलास का? What you are enjoying physical joy. की जे तू I शारीरिक gave आनंद you घेत आहे, and you forgotten the spiritual joy. आणि जे तू विसरलास, तू आत्मिक आनंद विसरलास. तुला शारीरिक आनंद मी दिलं पण तो आत्मिक आनंद विसरून गेला. Oh Jesus, how can you forget that spiritual joy? कसं काय तू आत्मिक आनंद विसरू शकतोस? The dryness, pray your dryness may leave right now. प्रार्थना कर, आता तुमचा तो कोरडेपणा Say, निघून Lord, जाऊ. I want the spiritual आणि joy. प्रभूला सांगा, प्रभू मला तो आत्मिक आनंद हवा आहे. Pray, confess and say, Lord, I want to return back. I want to come back. I'm here right now. प्रार्थना करा, कबूल करा. प्रभूला सांगा, प्रभू मी इथं आहे, आता मला पुन्हा ये. Receive the touch of God right आता now. देवाचा स्पर्श
Receive the स्वीकारा. anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for filling them. आता भरल्यासाठी धन्यवाद. I know some people are confessing also, my dear. आणि मला ठाऊक आहे आता काही लोक कबूलही God करत is आहेत. watching your heart. परमेश्वर तुमचं हृदय पाहत आहे. God is watching. परमेश्वर पाहत आहे. Come on, get up and come. March forward. चला माझ्या प्रियांना तो स्वतःला गेरप करा आणि अजून पुढे चाला. God has a great plan for each and every one who seek Him. ते म्हणून त्याचा शोध घेता त्या प्रत्येकासाठी परमेश्वराची महान योजना आहे. मोठी योजना आहे परमेश्वरकडे प्रभूला शोधतात. जे जगाच्या गोष्टी शोधत नाही त्या आत्मिक गोष्टीसाठी ते तडजोड करतात. प्रभूपासून त्यांच्यासाठी खूप मोठी योजना आहे. Oh, hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Father. The anointing is flowing right now. आता अभिषेक वाहत आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Thank व्हा. you for anointing. तुझ्या अभिषेकासाठी धन्यवाद. Take all glory to them also, Master. प्रभू तुझा गौरव त्या सर्वांच्या मुखातून. Thank you, Father. धन्यवाद. Bless all those people who are come for the first time, or watching for the first time, and they want blessings, healing. I pray, bless them, heal them, and deliver them, Lord. आणि प्रभू जे आज जे पहिल्यांदा या सभेला आलेले असतील परमेश्वर जे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील प्रभू जे ज्या कोणाला आशीर्वाद हवे त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आशीर्वादित कर Be प्रभू blessed and be healed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व आरोग्य प्राप्त कर. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. It's a thick anointing. या ठिकाणी जाड अभिषेक होता. Hallelujah. God has touched you. जर देवाने तुम्हाला I स्पर्श know, केलाय surely if you have really prayed with anointing, God has touched your life. तर तुम्ही जर खरोखर तशी प्रार्थना केली असेल तर नक्कीच आज तुम्हाला देवाचा अभिषेक आणि You स्पर्श feel that yes, the power has come. I will encourage you to glorify Christ. तर माझ्या प्रेम तुम्हाला ते जाणवलेलं असेल की ते परमेश्वरच्या सामर्थ्याने मला भरलेलं आहे अभिषेकाने मला भरले तर मी तुम्हाला Witness प्रोत्साहन देतो the power of God. की तुम्ही देवाचे साक्षीदार बना त्याच्या सामर्थ्याचे Because this साक्षीदार बना opportunity will never come back. कारण ही संधी पुन्हा कधीच मिळणार Oh, नाही. thank you, Jesus. धन्यवाद येशू. So God bless you, my dear people. तर माझ्या प्रिय देवबाबा तुम्हाला I आशीर्वाद believe you देतो. all are blessed with this 5 episode of Triple Anointing. आणि मी विश्वास ठेवतो की तिप्पट अभिषेकाचे जे 5 भाग आपण पाहिले त्यात तुम्ही अभिषेक झालेले आहात. So walk in, my dear people. God has a great plan for your life. तर माझ्या प्रियांनो त्याच्या मार्गांवरती चाला परमेश्वराची मोठी योजना आहे तुमच्या Till जीवनात. that, my dear people, take care for next week. Still that, don't miss the Sunday service. God will bless you and God will speak to you also. तर माझ्या प्रियांनो रविवारची सभाही चुकू नका तोपर्यंत तुमची काळजी घ्यायला आपण पुन्हा आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. With a new subject, with new नवीन message, with new विषयाद्वारे. sermon, with new training. Hallelujah. नवीन शिकवण नवीन संदेश नवीन त्या ठिकाणी शीर्षक असेल. God bless you. तर देवबाबा तुम्हाला आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know
about the ministry. www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीघ भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.